मित्रांनो आपण आले करण्यासाठी वापरतो ती मशीन इथं वापरल्या जाते आणि मिक्स करून ते ह्या पाईपाद्वारे इथून पाईपाद्वारे असं इकडं सोडलं जातं टाकीमध्ये आणि ते टाकी जसं गॅस बनेल आतमध्ये दबाव येतो तसं ते टाकी वर येत असते आणि बायोगॅस तयार होणं हा घरातल्या गॅससाठी आपण वापरू शकतो. आणि इथून जी स्लरी येते त्याच्यातून ती स्लरी आपण शेतामध्ये पण वापरू शकतो. बघा ड्रम भरून स्लरी आहे, इथे एक टाकीत पण स्लरी आहे. हा बायोगॅसची टाकी आहे एक्स्ट्रा मध्ये. आपल्याला सिलेंडर आणायची गरज नाही, मोदीला पैसे द्यायची बी गरज नाही जास्त. आणि गॅसचे भाव वाढले असं म्हणून म्हणायची पण गरज नसते. इथे खूप सारी मोठी टाकी आहे. इकडे जसं जसं टाकी भरण तसं वरती येत असते. टाकी आहे ती आतमध्ये तयार होऊन दमट वातावरण आणि गॅस तयार होऊन वरती येते. आणि तिथून थेट सरळ अशी नळी जी आहे वरती सरळ डायरेक्ट घराकडे जाते. घराच्या गॅसला लावू शकतो आपण आणि गॅस पेटू शकतो. अशी टाकी आहे मोठी. इथे 3 टाक्या आहे, त्या 2 आहे आणि ही एक आहे. इथे बघू शकता आपण. गॅसची एकदम भारी प्रोसेस आहे, शेतकऱ्यासाठी खूप भारी. शेणखत बी होतं आणि स्लरी तयार होती. त्या स्लरीमुळे जे शेतात टाकतो आपण स्लरी, गावरान जे पदार्थ असते, गावरान काही पण भाजीपाले असन, आपला फ्रूट असन, मोसंबी वगैरे, डाळिंब टाकलं झाडाला की एकदम भारी असं बनत असतं. आणि स्लरी जी एकदम भारी बनवून आलेली असते. गॅस बनतं, गॅस बनल्यानंतर स्लरी त्या टाकीतून बाहेर येते. बाहेर आली की ती आपण ड्रममध्ये टाकू शकतो. गॅस इथं गॅसची नळी आहे. इथून त्या नळ्या इथं जॉईंट होऊन घराकडे जातात, घराला गॅसला जॉईन होतात.
स्लरी इथून पाईपामधून ही जी टाकी आहे या टाकीमध्ये स्लरी येत असते. टाकीमध्ये आतमध्ये स्लरी आहे जी गॅस तयार होऊन वेस्टेजमध्ये बाहेर येत असते. बाहेर निघून असे आपण शेताला वापरू शकतो. त्यात मोटर आहे. मोटर टाकून अशी ड्रममध्ये स्टोअर करू शकतो आणि टाकी खाली आहे आणि वापरू शकतो. तर इकडे बाकी बरंच काही आहे. कारले आहे, दोडके आहे, भेंडी आहे, टमाटे आहे. मित्रांनो, आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच. भेटूया परत नवीन व्हिडिओमध्ये नवीन ठिकाणाहून.